नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया शिपाई प्रश्नपत्रिका। खूप मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर चॅनलला जॉईन करा। नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, राजस्थान या राज्यामध्ये सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्याला उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे? खालीलपैकी कोणाला उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, डॉक्टर सादिका नवाब यांना उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, काँग्रेसची भारत न्याय यात्रा कोणत्या ठिकाणी दरम्यान असणार आहे? काँग्रेसची भारत न्याय यात्रा कोणत्या ठिकाणी दरम्यान असणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, मणिपूर ते मुंबई या ठिकाणी असणार आहे काँग्रेस भारत न्याय यात्रा। नेक्स्ट प्रश्न आहे, शीतल देवी ह्या महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शीतल देवी या महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, धनुर्विद्या। शीतल देवी ह्या महिला धनुर्विद्या या खेळाशी संबंधित आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, नरेंद्र मोदीजींनी 25 नोव्हेंबर 2023 रोजी कोणत्या लढाऊ विमानाची सवारी केलेली आहे? नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर 2023 रोजी कोणत्या लढाऊ विमानाची सवारी केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, तेजस। तेजस विमान या लढाऊ विमानाची सवारी केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर 2023 मध्ये। नेक्स्ट प्रश्न आहे, इंदिरा गांधी महिला सन्मान निधी योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? इंदिरा गांधी महिला सन्मान निधी योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, हरियाणा। हरियाणा या राज्याचे इंदिरा गांधी महिला सन्मान निधी योजना या राज्याशी संबंधित आहे। भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे? भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दो, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सध्याचे सरन्यायाधीश आहे आणि ते कुठे आहे मित्रांनो? तो दिल्लीमध्ये आहे। ते कितवे सरन्यायाधीश आहे? तर ते 50वे न्यायाधीश आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक प्राप्त झालेला आहे? खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन एक, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झालेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन दोन, दिल्लीमध्ये। भारताचे सर्वोच्च न्यायालय हे दिल्लीमध्ये आहे। नेक्स्ट प्रश्न काय, खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणती? खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणती? तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा। नेक्स्ट प्रश्न आहे, संगणकावर मजकूर कॉपी करण्यासाठी खालीलपैकी कोणती सूची वापरली जाते? संगणकावर मजकूर कॉपी करण्यासाठी खालीलपैकी कोणती सूची वापरली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, कंट्रोल सी और कंट्रोल व्ही पेस्ट होतात मित्रांनो, ठीक आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते इंग्रजी स्वर नाही? खालीलपैकी कोणते इंग्रजी स्वर नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन तीन, वाय हे इंग्रजीमधले स्वर नाही, ठीक आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन तीन, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे। gov.com.edu याला काय म्हणतात? तर डोमेन कोड म्हणतात मित्रांनो, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक। नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे संविधानातील कलम कोणती? सर्वोच्च न्यायालयाचे संविधानातील कलम कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन एक, 124। सर्वोच्च न्यायालयाचे संविधानातील कलम हे 124 आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणते आहे? कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हिरा। हिरा हा शुद्ध स्वरूप आहे कार्बनचा। नेक्स्ट प्रश्न आहे,
ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 चित्रपट. ऑस्कर पुरस्कार हा चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पालकाच्या पानात टिंबटिंब प्रमाण असतात. पालकाच्या पानात टिंबटिंब प्रमाण असतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए लोह. पालकाच्या पानात लोहे प्रमाण सर्वात जास्त असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झालेली आहे? कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1935मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती महानगरपालिका आहे? महाराष्ट्रातील किती महानगरपालिका आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 29. महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यात महाराष्ट्राच्या टिंबटिंब एका विभागात आहे. सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या टिंबटिंब या एका विभागात येतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 पुणे. पुणे या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या पुणे या एका विभागात येत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात किती जिल्हे आहे? महाराष्ट्रात किती जिल्हे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 36 जिल्हे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नेमणूक केली जाते? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 153 नुसार कोणाची नियुक्ती केली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यपालांची नेमणूक केली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, अमर्त्य सिंग यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे? अमर्त्य सिंग यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्र या क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, तोंड सुख घेणे या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ काय होतो? तोंड सुख घेणे या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ काय होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 खरपट्टी काढणे. तोंड सुख घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खरपट्टी काढणे हा होतो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील शब्दातून शुद्ध शब्द निवडा. खालील शब्दातून शुद्ध शब्द निवडा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 तिप्पट हा शब्द शुद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, न्यायासाठी काय संबंधित आहे? न्यायासाठी काय संबंधित आहे? तर या प्रश्नाचा आहे अन्याय. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हापासून लागू झाली? भारतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हापासून लागू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 2 फेब्रुवारी 2006मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना राबवण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या भारतीय बँकेच्या सर्वाधिक शाखा आहे? कोणत्या भारतीय बँकेच्या सर्वाधिक शाखा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या सर्वाधिक शाखा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर. बाबर यांनी मुघल सत्ता स्थापित केलेली आहे भारतामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, न्यूटन डिस्क वेगाने फिरवली की कोणत्या रंगाची दिसते? न्यूटनची डिस्क वेगाने फिरवली ती कोणत्या रंगाची दिसते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पांढऱ्या रंगाची दिसते. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या गुप्त शासकाला विक्रमादित्य ही पदवी दिली गेलेली आहे? कोणत्या गुप्त शासकाला विक्रमादित्य ही पदवी दिली गेलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रगुप्त 2 यांना ही विक्रमादित्य ही पदवी दिली गेलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सूर्य 2 तास आधी उगवतो? भारतातील
कोणत्या राज्यात सूर्य 2 तास आधी उगवतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेशमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, दिनदर्शक या मासिकाचे संपादक कोण आहे? दिनदर्शक या मासिकाचे संपादक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर हे संपादक आहे. दिनदर्शक या मासिकाचे संपादक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये कोणती शहरे देशात सर्वाधिक स्वच्छता ठरलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 इंदोर आणि सुरत हे शहर स्वच्छतामध्ये ठरलेली आहे. भारत देशात 12 जानेवारी हा दिवस कोणाच्या समानार्थात राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद. भारत देशात 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद समानार्थात राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय? छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मालोजी भोसले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव मालोजी भोसले हे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बाल यांनी मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली? 1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बाल यांनी मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी अलाहाबाद. नेक्स्ट प्रश्न आहे, इंग्रजांसोबत तैनाती फौजाचा करार करणारे पहिले भारतीय राजकर्ता टिंबटिंब होय. इंग्रजांसोबत तैनाती फौजाचा करार करणारा पहिला भारतीय राजकर्ता म्हणजे टिंबटिंब होय. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी हैदराबादचा निजाम. इंग्रजांसोबत तैनात फौजाची करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे हैदराबादचा निजाम हा होय. नेक्स्ट प्रश्न आहे, 1942चे चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनलेले होते? 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी मुंबई हे शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते 1942च्या चले जाव आंदोलनाचे. नेक्स्ट प्रश्न आहे, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण आहे? पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इंग्रज सरकाराने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? इंग्रज सरकाराने जस्टिस ऑफ पीस हा महाबोल सन्मान कोणास दिला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी नाना जगन्नाथ शंकर सेठ यांना जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान इंग्रज सरकारने दिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, चुंबकी सूची नेहमी टिंबटिंब दिशा दर्शवते. चुंबक सूची नेहमी टिंबटिंब दिशा दर्शवते. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी उत्तर आणि दक्षिण. चुंबक सूची नेहमी उत्तर दक्षिण ही दिशा दर्शवते. नेक्स्ट प्रश्न आहे, लोण्याचे तुपात रूपांतर होताना खालीलपैकी कोणते जीवनसत्व कमी होते? लोण्याचे तुपात रूपांतर होताना खालीलपैकी कोणते जीवनसत्व कमी होतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी ए जीवनसत्व हे कमी होत असतात लोण्याचे तुपात रूपांतर होतात ना. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते तृणधान्य आहे? पुढीलपैकी कोणते तृणधान्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी वरील सर्व. तांदूळ, नाचणी, मका हे तिन्ही पण तृणधान्य आहे.
ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आहे, कोणता ग्रह रेड प्लॅनेट म्हणून देखील संबोधला जातो? कोणता ग्रह रेड प्लॅनेट म्हणून देखील संबोधला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, मंगळ ग्रह हा रेड प्लॅनेट म्हणून देखील संबोधला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कोलकाता. कोलकातामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गोदावरी नदीवर कोणते धरण वसलेले आहे? गोदावरी नदीवर कोणते धरण वसलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, जायकवाडी धरण. गोदावरी नदीवर जायकवाडी धरण वसलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पांढरा दगड खनिज कुठे आढळतो? पांढरा दगड खनिज कुठे आढळतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, राजस्थानमध्ये. पांढरा दगड खनिज हे राजस्थानमध्ये आढळतो. नेक्स्ट प्रश्न आहे, इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नाशिक या जिल्ह्यामध्ये इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मूलभूत हक्काची संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? मूलभूत हक्काची संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्काचे संबंधित राज्यघटनेचे कलम आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंब हे राज्य घटनानामक प्रमुख असतो. टिंबटिंब हे राज्याचे घटनानामक प्रमुख असतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, राज्यपाल हा राज्य घटनेचे घटनानामक प्रमुख असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, अस्पृश्याचा मुक्ती संग्राम हे पुस्तक कोणी लिहिले? अस्पृश्याचा मुक्ती संग्राम हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, शंकरराव खरात यांनी अस्पृश्य मुक्ती संग्राम हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गोविंद पानसरे यांनी कोणते पुस्तक लिहिले? गोविंद पानसरे यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, शिवाजी कोण होता हे पुस्तक गोविंद पानसरे यांनी लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पिकलेला आंबा खाली पडला. पिकलेला आंबा खाली पडला या वाक्यातील विशेषण ओळखा. पिकलेला आंबा खाली पडला या वाक्यातील विशेषण आहे मित्रांनो ऑप्शन सी, पिकलेला. पिकलेला हा विशेषण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ढग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ढग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, बोलका बाहुला हे धातुसाधित विशेषण आहे. प्रश्न आहे, संकल्पगुप्त हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संकल्पगुप्त हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे संकल्पगुप्ता. नेक्स्ट प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, संभाजीनगरमध्ये मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास जलमित्र पुरस्कार जारी झालेला आहे? खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, प्राचार्य डॉक्टर रामचंद्र मोरवंचीकर यांना जलमित्र पुरस्कार जारी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आलेले आहे? अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, अयोध्याधाम हे नाव अयोध्याचे रेल्वे स्टेशन नाव बदलून अयोध्याधाम नाव ठेवण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, एस.सी. राजन यांची महिंद्रा कोटक बँक अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे,
विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या डिग्रीचा मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे? विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी एम.फिल या डिग्रीचा मान्यता रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी खपोली येथे पहिले जलविद्युत केंद्र आहे, ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सूर्याकडून पृथ्वीवर येणारी टिंब टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवल्या जातात. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी टिंब टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 99%. नेक्स्ट प्रश्न आहे, भोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? भोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे भोर अभयारण्य. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप स्वीकारलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात पवन ऊर्जाचा विकास कधी सुरू झाला? भारतात पवन ऊर्जाचा विकास कधी सुरू झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1990मध्ये पवन ऊर्जाचा विकास झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छपाई यंत्राचा शोध केव्हा झाला? छपाई यंत्राचा शोध केव्हा झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए इसवी सन 1450मध्ये छपाई यंत्राचा शोध झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खनिज तेलाचे उत्पादन भारतात सर्वात प्रथम कुठे सुरू झाले? खनिज तेलाचे उत्पादन भारतात सर्वात प्रथम कुठे सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी डिगबोई येथे खनिज तेलाचे उत्पादन सर्वात प्रथम भारतात सुरू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य कोणते? भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी केरळ राज्य. केरळ राज्य हे भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए केरळ राज्याचा. मोहिनी अट्टम हा केरळ राज्याचा नृत्य प्रकार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मोदीजींनी नोटाबंदीची घोषणा कधी केली? मोदीजींनी नोटाबंदीची घोषणा केव्हा केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 8 नोव्हेंबर 2016मध्ये नोटबंदीची घोषणा केलेली आहे आपले पंतप्रधान मोदीजींनी. नेक्स्ट प्रश्न आहे, 1906च्या राष्ट्रीय सभेला कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1906च्या राष्ट्रीय सभेच्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष होतात. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक रेडिओ दिवस केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 13 फेब्रुवारी रोजी जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, हवेत उडणाऱ्या फुग्याला कोणता वायूचा घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी हेलियम. हेलियम हा घटक हवेत उडणाऱ्या फुग्यात असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, हाडाचा निकोप वाढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? हाडाचा निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी विटॅमिन डी. विटॅमिन डीसाठी हाडाचा निकोप वाढीसाठी खूप उपयुक्त विटॅमिन आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? मौर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी चंद्रगुप्त यांनी मौर्य समाजाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे,
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई. मुंबई या सिटीमध्ये आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईत कधी सुरू झाली? भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईत कधी सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 11 जुलै 1851मध्ये भारतातील पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, माती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? माती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी. नेक्स्ट प्रश्न आहे, भाषेला ज्यामुळे शोभा येते त्याच गुणधर्मांना टिंबटिंब असे म्हणतात. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्याच गुणधर्मांना टिंबटिंब असे म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, भाषेचा अलंकार. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्याच गुणधर्माला भाषेचे अलंकार असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढीलपैकी मराठीत उपसर्ग असलेला शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, उजान, आतपाव, अवजड हे उपसर्ग असलेले शब्द आहे मित्रांनो मराठीत. नेक्स्ट प्रश्न आहे, उद्यान, सिनेमागृह, बस स्थानके इत्यादी टिंबटिंब ठिकाणी कचरा करू नये योग्य विशेषण वापरा. उद्याने, सिनेमागृह, बस स्थानके इत्यादी टिंबटिंब ठिकाणी कचरा करू नये योग्य विशेषण वापरा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, सार्वजनिक. उद्यान, सिनेमागृह, बस स्थानके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये हे योग्य विशेषण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नाकाला मिरची झोंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. नाकाला मिरची झोंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, खूप राग येणे. नाकाला मिरची झोंबणे म्हणजे खूप राग येणे. नेक्स्ट प्रश्न आहे, अभियोग हा शब्द पर्यायी शब्द सांगा. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, आरोप. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द आरोप हा आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, डेटाबेस हा टिंबटिंब यांचा संग्रह आहे. डेटाबेस हा टिंबटिंब यांचा संग्रह आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, फाईल. डेटाबेस हा फाईल यांचा संग्रह आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याच्या सिस्टीमेचे टिंबटिंब करणे म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, बूटिंग. नेक्स्ट प्रश्न आहे, संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असतात? संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 0 ते 1 यांच्या स्वरूपात असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे? माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सायबर गुन्ह्यासाठी. नेक्स्ट प्रश्न आहे, ईमेलचा अर्थ काय आहे? ईमेलचा अर्थ काय आहे? तर ईमेलचा अर्थ होतो मित्रांनो ऑप्शन बी, इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेलचा अर्थ इलेक्ट्रॉनिक मेल हा होतो. नेक्स्ट प्रश्न आहे, रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, रँडम ॲक्सेस मेमरी. नेक्स्ट प्रश्न आहे, नेक्स्ट प्रश्न आहे, कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही? कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, राज्यपाल. राज्यपालांच्या शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही. प्रश्न आहे, कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, तहसीलदार. तहसीलदार हे कोतवालाची नेमणूक केली जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहे? सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहे?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहे. शरद पवार जे आहे मित्रांनो, त्यांचा एक पक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष, आणि चंद्रकांत पाटील जे आहे ना मित्रांनो, उच्च व तंत्र शिक्षण वस्त्र उद्योग या क्षेत्राचे मुख्यमंत्री आहे, आणि धनंजय मुंडे हे कृषी क्षेत्राचे मुख्यमंत्री आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डच्या नवीन आवृत्तीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आगमे यांचा समावेश केलेला आहे? गिनीस वर्ल्ड रेकॉर्डच्या नवीन आवृत्तीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वात कमी उंचीचा ज्योती आगमे हिचा समावेश केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, नागपूर या जिल्ह्यातली आहे मित्रांनो, ज्योती आगमे हिचा समावेश केलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात किती वर्षांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होतात? भारतात किती वर्षांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, 40 वर्षांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सध्या चर्चित असलेल्या मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणत्या माजी IPS अधिकाऱ्यांनी लिहिलेले आहे? सध्या चर्चेत असलेले मॅडम कमिशनर हे पुस्तक कोणत्या माजी IPS अधिकाऱ्यांनी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन पी, मीरा बोनवणकर यांनी मॅडम कमिशनर हे पुस्तक लिहिलेले आहे. मीरा बोनवणकर यांनी लिझोप ऑफ लाईफ या नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिलेले आहे. हे पुस्तक पुण्यात विश्वकर्मा पब्लिकेशन 9 सप्टेंबर 2017 रोजी प्रकाशित केलेले आहे. मीरा बोनवणकर यांनी लिव्हज ऑफ लाईफ ह्या नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिलेले आहे. ते पुण्यातील विश्वकर्मा पब्लिकेशन 9 सप्टेंबर 2017 रोजी प्रकाशित केले गेलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून आदित्य L1 यांचे प्रक्षेपण कधी केलेले होते? इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून आदित्य L1 यांचे प्रक्षेपण कधी केलेले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, 2 सप्टेंबर 2023 मध्ये आदित्य L1 या प्रक्षेपण केलेले आहे. आणि ते कुठं आहे मित्रांनो? तर सतीश धवन अंतराळ ते हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ सांगा. दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ सांगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे. जेव्हा आपल्याला फायदा होत असेल त्यासाठी तुम्हाला सहन करणे या म्हणीचा अर्थ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. घर कोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, भटका. भटका हा घर कोंबड्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, उंदीर. उंदीर या नामाचे अनेक वचन उंदीरच होत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढील शब्दाचे लिंग ओळखा. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. पुरणपोळी. पुरणपोळीचं लिंग आहे मित्रांनो पुल्लिंग. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, पुल्लिंग. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढील पर्यायातून स्त्रीलिंग शब्द शोधा. पुढील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्द शोधा. तर या प्रश्नाचे उत्तर येत असेल ना मित्रांनो तर कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, बायको या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? बायको या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, दारा. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची समाधी आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थान आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, देहू येथे संत तुकाराम महाराजांची समाधी आहे. संत तुकाराम महाराजांनी सुमारे 40,000 अभंग लिहिलेले आहे. 1608 मध्ये
1608मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे मित्रांनो. आणि त्यांचं संपूर्ण नाव आहे मित्रांनो तुकाराम बोलोबा आंबिले मोरे, हे त्यांचे संपूर्णपणे नाव आहे. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया देशामध्ये आढळत असतो कांगारू हा प्राणी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रॅडक्लिफ लाईन टिंबटिंब या दोन देशातील सरहद दर्शवते. रॅडक्लिफ लाईन टिंबटिंब या दोन देशातील सरहद दर्शवते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए भारत आणि पाकिस्तान. रॅडक्लिफ लाईन हे भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील सरहद दर्शवते. 1947मध्ये ब्रिटिश सरकाराने दोन स्वतंत्र देश भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेले होते. किती? 1947मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? महाराष्ट्रात पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी सदर रक्षणीय खल निग्रह हे महाराष्ट्र दलाचे ब्रीदवाक्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? खालीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उपविभागीय अधिकारी हा सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, GST म्हणजे काय? GST म्हणजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी गुड्स अँड सेल टॅक्स. आणि 1 जुलै रोजी 2017 रोजी काश्मीर वगळता संपूर्ण देशात GST लागू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? इस्रो ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी अंतरिक्ष. इस्रो ही संस्था अंतरिक्ष या संबंधित आहे. आणि तिची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969मध्ये. आणि त्याचे अध्यक्ष आहे सोमनाथन हे अध्यक्ष आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठ आहे? उच्च न्यायालयाचे किती ठिकाणी खंडपीठ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 3. एक संभाजीनगरमध्ये आहे, एक नागपूरमध्ये आहे आणि एक पणजीमध्ये आहे, गोवा राज्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे केसरी आणि मराठा. हे वृत्तपत्र 1881मध्ये केसरी या मराठी वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे 1881मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, संबंध ओळखा. मंगळवार जसा शनिवार तसं चैत्र म्हणजे काय? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी भाद्रप. चैत्र आणि भाद्रप. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक कोणी लिहिले? छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जयसिंगराव पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक लिहिलेले आहे. आणि मित्रांनो दया पवार यांनी बुलुतेत हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर विनीता कामटे द लास्ट बुलेट आणि व्यंकटेश माडगुळकर यांनी बनगरवाडी कादंबरी हे लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यपाल व मंत्रिमंडळ हे टिंबटिंब या दुवामुळे साधले जातात. राज्यपाल व मंत्रिमंडळ हे टिंबटिंब या दिवामुळे साधले जातात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मुख्यमंत्री. राज्यपाल व मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ या दुवामुळे साधले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकाराचे आहे? भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकाराचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए लोकशाही पद्धतीने. भारतीय शासन प्रणाली ही लोकशाही पद्धतीने आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंब घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्क म्हणून वगळण्यात आलेला आहे. टिंबटिंब घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्क म्हणून वगळण्यात आलेला आहे.
तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 44वी घटना दुरुस्तीद्वारे. त्यामध्ये मात्र संपत्तीचा हक्क हा 44 घटना दुरुस्तीने 1978 मध्ये मूलभूत हक्काच्या यादीत वगळण्यात आलेला आहे. तो भाग 12 मधील प्रकरण 4 मधील कलम 300 कलम किती तर 300 कलम 300 मधून टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या केवळ 6 मूलभूत हक्क आहे. तर मित्रांनो 6 मूलभूत हक्क कोणकोणते आहे तर समतेचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, शोषणापासून संरक्षणाचा हक्क, धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, संवैधानिक प्रतिकार ह्या 6 मूलभूत हक्क आहे. नेक्स्ट प्रश्न आहे गंगा ही राष्ट्रीय नदी म्हणून केव्हा घोषित करण्यात आलेली आहे? गंगा ही राष्ट्रीय नदी म्हणून केव्हा घोषित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2008 मध्ये गंगा ही राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे उत्तर प्रदेश राजकीय मिठाई कोणती आहे? उत्तर प्रदेशाची राजकीय मिठाई कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जिलेबी ही उत्तर प्रदेशाची राजकीय मिठाई आहे. नेक्स्ट प्रश्न आहे हरभरामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? हरभरामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए व्हिटॅमिन सी. हरभरा डाळामध्ये व्हिटॅमिन सी हे जीवनसत्व आढळते. नेक्स्ट प्रश्न आहे फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम कुठे आहे? फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम कुठं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली येथे आहे फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियम. नेक्स्ट प्रश्न आहे चंद्रावर उगवलेली पहिली वनस्पती कोणती? चंद्रावर उगवलेली पहिली वनस्पती कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कापूस. चंद्रावर उगवलेली पहिली वनस्पती ही कापूस आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरू केलेले सुधारक साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोपाल कृष्ण गोखले यांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरू केलेले सुधारक या साप्ताहिकचे पहिले संपादक होते. नेक्स्ट प्रश्न आहे यांनी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर बांधलेले आहे. यांनी रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर बांधलेले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतितपावन मंदिर बांधलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपंतात म्हणजेच 1811 मध्ये प्रकाशित झाला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सार्वजनिक सत्य धर्म हा प्रकाशित झालेला आहे मित्रांनो 1811 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणास काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जातात? खालीलपैकी कोणास काळकर्ते परांजपे म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो रघुनाथराव परांजपे. नेक्स्ट प्रश्न आहे राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि त्यांचे संस्था कोणत्या पुरस्कार देण्यात येतो? राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणते पुरस्कार देण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अहिल्याबाई होळकर. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापना व संवर्धनाचे काम केले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गडचिरोली. नेक्स्ट प्रश्न आहे खोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? खोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वैनगंगा या नदीवर बांधण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्र शासन राजश्री शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करतात?
महाराष्ट्र शासन राज्यश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सामाजिक न्याय दिन म्हणून. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो संभाजीनगर. त्याच्या याच्यापूर्वीचं नाव औरंगाबाद होतं. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात लागू कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रात लागू कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याची. नेक्स्ट प्रश्न आहे, परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगराच्या रांगेला काय म्हणतात? परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगेच्या रांगेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे निर्मूळ रांग. नेक्स्ट प्रश्न आहे, दगडी कोळशाचे निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता? दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लिग्नाइट म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जातात? 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जातात? तर संभाजीनगर या शहराला ओळखलं जातात. नेक्स्ट आहे, टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पाचगणी म्हणून या नावाने ओळखला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, वारली पेंटिंग्स मूळचा कोणत्या राज्यातील होता? वारली पेंटिंग्स मूळचा कोणत्या राज्यातील होता? तर महाराष्ट्र या राज्याचा होता. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी नामकरण केलेले महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मूळ नाव कोणते? महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मूळ नाव कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शेवगाव. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात वॅट कर प्रणाली कधी लागू करण्यात आलेली आहे? महाराष्ट्रात वॅट कर प्रणाली कधी लागू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे एप्रिल 2005 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? नेक्स्ट प्रश्न आहे, अमरावती येथे श्रेयानंद छात्रालय कोणी सुरू केले? अमरावती येथे श्रेयानंद छात्रालय कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, बाबा आमटेचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? बाबा आमटेचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे समाजसेवा. नेक्स्ट प्रश्न आहे, ज्ञानेश्वराची समाधी कुठे आहे? ज्ञानेश्वराची समाधी ही आळंदीमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कुठे झाला? राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कागल या त्याच्यामध्ये झालेला मित्रांनो जिल्हा कोल्हापूर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हरित क्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झालेला आहे? हरित क्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तृणधान्य. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला? महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरू झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1945 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य व केंद्र प्रदेश कोणता? त्या प्रश्नाचे उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या कोरलेल्या आहेत? कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या कोरलेल्या आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बेसॉल्ट या लेण्या बेसॉल्टपासून तयार झालेल्या आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संशोधन संस्था नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूर या शहरामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 925. नेक्स्ट प्रश्न आहे,
2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000पेक्षा अधिक आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या पुरुषापेक्षा जास्त आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिंधुदुर्गमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण? केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक आगरकर आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? महात्मा फुले यांचे मूळ आडनाव गोरे होते. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई शहरामध्ये एकही तालुका नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणतं राज्य आहे? महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे छत्तीसगड राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मित्रमेळा ही संघटना वि.दा. सावरकर यांनी कुठे स्थापन केली? मित्रमेळा ही संघटना नाशिकमध्ये स्थापन केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोणता? भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षा लिहिणारा संत ज्ञानेश्वर महाराज आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? मराठीतील पहिले वृत्तपत्र हे दर्पण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेल्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जातात? तर नाथसागर या नावाने ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीतील गाविलगडाच्या डोंगरात आहे? कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीतील गाविलगडाच्या डोंगरात आहे? तर चिखलदरा. थंड हवेचे ठिकाण हे चिखलदरा आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, मुळा आणि मुठा या दोन नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? मुळा आणि मुठा या नद्याच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर पुणे शहर वसलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वर्धा व गंगा यांचा संगम कुठे झाला? वर्धा व वैनगंगा यांचा संगम कुठे झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शिवने. शिवने वर्धा व वैनगंगा यांचा संगम झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येतो? महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मुद्रा आढळते? महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मुद्रा आढळते? तर जांभी मुद्रा आढळते मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती या तालुक्यात आढळते? कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या तालुक्यात आढळते? तर ताडोबा. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजाचे मोठे साठे आढळून येतात? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोह खनिजाचे मोठे साठे आढळून येतात? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवानी जनिक असे धरण बांधण्यात आलेले आहे. त्या धरणाच्या जलाशयाला कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर शिवाजी सागर. हेळवानी जनिक हे धरण बांधण्यात आलेले आहे, त्या धरणाला शिवाजी सागर नाव देण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाना आहे? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाना आहे? तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, इचलकरंजीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे,
महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता गडचिरोली येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे संभाजीनगरमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय नाशिकमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोंदिया या जिल्ह्याची. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्यात उद्योगविरहित जिल्हा म्हणून जारी केलेला आहे? कोणता जिल्हा उद्योगविरहित जिल्हा म्हणून जारी केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे गडचिरोली. नेक्स्ट प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे? चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सिंदेवाली या ठिकाणी ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे.